न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ अहिल्यानगर जिल्हा आयोजित राज्यस्तरीय नाभिक वधूवर पालक परिचय मेळावा 2025 नुकताच शिर्डी जवळील निगोज येथील सप्तपदी लॉन्समध्ये मोठ्या उत्साहात पार पडलाय। या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष तसेच समाजाचे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते हे देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। जवळजवळ 250 मुले आणि 80 मुली यांच्या नोंदी झाल्याचे यावेळी पाहावयास मिळाले। राज्यातून अहिल्यानगर, नाशिक, संभाजीनगर, मुंबई, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यातून तसेच वैजापूर, मनमाड, संगमनेर, अकोला, कोलार, राहुरी, कोपरगाव, शिर्डी, सावळीबीर, लोणी आदी ठिकाणांहून पालक, मुले, मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक मनोज वाघ यांनी सांगितले की हल्लीच्या काळात वधूवर आणि पालकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते। या मेळाव्याचे कारण म्हणजे प्रत्यक्ष मुलामुलींना आणि पालकांना एकमेकांविषयी माहिती आणि ओळख निर्माण होते। आमच्याकडे नोंदी झालेल्या सर्व मुलांचे आणि मुलींचे बायोडाटा असल्याने यात कोणतीही फसवणूक होत नाही। आज या मेळाव्यात 250 मुले आणि 80 मुली यांच्या नोंदी झाल्या आहेत। समाजाला एक चांगली दिशा म्हणून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। यात आम्हाला भरघोस प्रतिसाद समाजाचा मिळत आहे। 8 डिसेंबर रोजी शिर्डी येथे राज्यस्तरीय नाभिक समाजाचा वधूवर पालक परिचय मेळावा या ठिकाणी आयोजित केला व आम्हाला कमीत कमी यावेळी 300 बायोडेटा आले। 1000 पब्लिकची अपेक्षा होती, 1000 ते 1500 पब्लिक आली, तर व्यवस्थित नियोजन झाले। मेळावा करण्याच्या मागचा उद्देश काय? मेळावा करण्याचा उद्देश असा आहे, लोक ऑनलाईन स्थळ जमवतात आणि फसवणूक मोठ्या प्रमाणात होती। ती फसवणूक होणे समोरासमोर त्यांची गाडबीड होणार व समोर पाहिजे कदाचित माणसाचा निर्णय बदलतो। आज समाजात असं परिस्थिती आहे, प्रत्येक जणाला नोकरीवाला पाहिजे, तर आमचं असं उद्दिष्ट समोर आल्यानंतर काही मानसिक परिवर्तन होतं। काही चांगले कुटुंब असतात, काहींना शेती असते, ती जमाजमा व्हावी आणि ऑनलाईन जी फसवणूक होती, ऑनलाईन जमल्यानंतर ज्या मुली निघून जातात, सोन्यानं जातात, अशी समाजाची फसवणूक होणे म्हणून आपण हे वधूवर मेळाव्याचं आयोजन करतो। वधूवर पालकांचं मनमिलन करून देतो। या निमित्ताने पुस्तक घरोघरी जातं, प्रत्येक मागं पुस्तक चर्चा होती आणि मागं आम्ही 2023चा मेळावा केला, त्यात कमीत कमी 150 लग्न जमले असा आकडा आमच्याकडे आला। कारण लोक लग्न जमल्यानंतर आम्हाला कळवतात आणि ते स्मृतीस्थान म्हणून आम्ही परत 2 वर्षानंतर आज हा मेळावा घेतला आणि प्रत्येक 2 वर्षांनी साईबाबांच्या पावनभूमीत आम्ही असा मेळावा वरचेवर घेतला। आज एकंदरीत किती मुली आणि किती मुलं आलेले आहेत? या मेळ्यात असं होतं, मुली कमी नाव नोंदी करतात। 80 मुलींची नाव नोंदी आमच्याकडे झाली, 250 मुलं आलेले आहेत। सरासरी 300 बायोडेटा आहेत पुस्तकामध्ये। त्यामध्ये वयाचं बंधन कसं आहे? वयाचं बंधन म्हणजे आम्ही सर्व कॅटेगरीचे घेतो, घटस्फोटित पण घेतो, अपंग पण घेतो आणि 18च्या पुढे जे असतात त्याची आम्ही नाव नोंदणी करतो। मुलाचं वय 21च्या पुढे असेल नाव नोंदणी करतो। तिथे सुभाष मामा बिडवे यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार केला आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवानअण्णा बिडवे यांना पण जीवनगौरव पुरस्कार आणि आमचे तालुका स्तरावर जे कार्यकर्ते अहोरात्र सभासाठी झटतात असे 18 कार्यगौरव पुरस्कार या मेळाव्यात आम्ही दिलेले आहेत। समाजाला काय आव्हान कराल? समाजाला एवढंच आव्हान आहे, असं सामाजिक कार्यक्रम ज्या वेळेस लागत आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहू, त्या कार्यकर्त्यांना आपण ताकद द्यावी आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावं व आपण या पुस्तिकेचा लाभ घ्या। पुस्तिकेत बायोडाटा पाहून कमीत कमी आपल्याला नाही लग्न करायचं तर समक्ष जर आपल्याला फोन आला तर फोनवर बोला आणि एकदा त्या स्थळाला समक्ष भेट द्या। आज चांगल्या प्रकारचे मुलं प्रोफेशनल सलूनमध्ये शिकून 1,00,000-1.5 लाख रुपये महिना कमवतात। आपण फक्त 25-30 हजार नोकरीवाल्या मागं बोलतो, पण समाजात आज आहे मुलं आहे त्यांच्या धंद्याची परिस्थिती अशी आहे की ते मिनिमम रोजचे 5 ते 7 हजार रुपये धंदा करतात। सुभाष मामा बिडवे यांना जीवनगौरव पुरस्कार आणि राष्ट्रीय अध्यक्ष भगवानअण्णा बिडवे यांना जीवनगौरव पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आला। त्याचप्रमाणे संस्थेसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना 18 गौरव पुरस्कार देण्यात आले।
अशी माहिती मेळाव्याचे आयोजक मनोज वाघ यांनी दिली आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी भोजनाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी करण्यात आला. न्यूज सुपरवनसाठी राजेंद्र दोंबळे, शिर्डी.